संजय राऊत बोलतात, थेट जाऊयात. अगदी सगळी जंगी तयारी आहे ठाकरे गटाकडून. सगळ्यात आधी मी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं काल जामीन दिला आणि जामीन देताना सर्वोच्च न्यायालयानं ईडी आणि सरकारला फटकारलं. केजरीवाल यांची अटक ही राजकीय सूडबुद्धीचीच होती आणि आहे. काल केजरीवाल यांना अंतरिम जामीन दिला आणि ते आता प्रचारात सहभागी होतील. आम्हाला सगळ्यांना त्यांच्या येण्याचा आनंद आहे, बाहेर येण्याचा. काल रात्री स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांचं स्वागत केलं, त्यांचं अभिनंदन केलं. मीही त्यांच्याशी बोललो काल. आणि 17 तारखेला मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीची सांगता सभा आहे मुंबईत. त्या सभेला आम्ही अरविंद केजरीवाल यांना निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनी आमंत्रण स्वीकारलेलं आहे. 17 तारखेला मुंबईमध्ये नरेंद्र मोदीसुद्धा आहेत आणि त्याच वेळेला महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर अरविंद केजरीवाल आहेत आणि केजरीवालजींनी हे आमंत्रण स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे मुंबई 17 तारखेला केजरीवालजी येत आहेत. बोला. राज ठाकरे काल भाषणात असं म्हणाले की जर मस्जिदींमधून महाविकास आघाडीला मतं देण्याचे उमेदवारांना मतं देण्याचे फतवे काढले जात असतील तर मी हिंदूंना फतवा काढतो की त्यांनी महायुतीच्या फतवा काढ. ते आता फतव्याकडे वळल्यात. बघा, काही नेते आणि काही पक्ष यांची फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्रातली स्थिती नाही. महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सध्या संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू आहे. या देशातली लोकशाही, या देशातलं स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आलेलं असताना हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख, जैन, बुद्ध या देशामधले सगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू इच्छित आहेत, मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करू इच्छित आहेत. आणि त्याच वेळेला राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे, माननीय हिंदू हृदय सम्राट, बरं का, ह्यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी. ज्या ठाकरे परिवारानं महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपलं संपूर्ण जीवनाचं समर्पण केलं, मराठी माणसाला ताकद दिली, त्याच कुटुंबातली एक व्यक्ती महाराष्ट्रावर औरंगजेबी वृत्तीनं चाल करून येणाऱ्या लोकांना मदत करू इच्छित असेल तर मला असं वाटतं प्रबोधनकार ठाकरे असतील किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, यांचा पवित्र आत्मा अस्वस्थ झाला असेल. 2019ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिवसेना सोबत असल्यामुळे 9 सभा झाल्या होत्या. यंदाच्या वेळेला त्याच्या दुपटीने सभा बघायला मिळत आहे. 27 सभा, मुंबईत 7 सभा, मुंबईत 7 ते 8 सभा ते घेत आहेत. याचं कारण असं आहे की नकली शिवसेना जी त्यांच्याबरोबर आहे त्या शिवसेनेचा त्यांना काही फायदा होणार नाही. नकली राष्ट्रवादी काँग्रेस जी अजित पवारांची आहे त्याचा त्यांना काही फायदा होत नाही. आणि मुख्य म्हणजे स्वतः नरेंद्र मोदी हा ब्रँड महाराष्ट्रातच नव्हे तर देशातूनच संपलेला आहे. त्यांनी किती आदळआपड करावी, सभा गाव्यात, भाषणं करावीत, आमच्या नावानं बोटं मोडावीत, आमच्या नावानं दाढी खाजवावी, बरं का, काही होणार नाही. महाराष्ट्रामध्ये आम्ही 35 ते 40 जागा जिंकतो आहोत. नरेंद्र मोदींनी ठाण मांडावं, मुंबईत येऊन तात्पुरतं घर घ्यावं पेडर रोडला, आम्ही त्यांना घर बघून देतो, काही फायदा होणार नाही. आम्ही महाराष्ट्र जिंकतोय आणि देशही जिंकतोय. मुंबईची सभा होते, त्या सभेला राज ठाकरे देखील उपस्थित राहणार 17 तारखेला. राहू द्या ना, महाराष्ट्र द्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांनी बसलेलं महाराष्ट्र पाहिलं त्या दिवशी.
अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत, मराठी माणसाचे शत्रू आहेत असे सांगणारे हे सद्गृहस्थ त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. याबद्दल ईडीचे आभार. 800 ते 900 कोटीचा भूसंपादन घोटाळा नाशिक महानगरपालिका म्हणजे नगरविकास खात्याच्या माध्यमातून झालेला आहे आणि 14 तारखेला मी त्या संदर्भात कागदपत्रांसह मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्याचा स्फोट करीन. पुन्हा 15 तारखेला मी नाशिकला येतो आहोत, त्यावेळेला मी आपल्याला ती कागदपत्र देईन. पण एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली असलेल्या नगरविकास खात्यानं नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून जनतेचा 850 कोटीचा पैसा कसा लुटला आणि ठराविक बिल्डरांची कशी चांदी केली, धन केलं नाशिकमधल्या, त्याचे पुरावे मी त्यावेळेला देईन. नाशिक महानगरपालिकेची जी वाट लावली त्याचे जे प्रमुख लोक आहेत, त्याचे सूत्रधार होते या भ्रष्टाचाराचे, हे नगरविकास खात्याचे तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे होते आणि आजही ती लूट सुरू आहे. शरद पवार आणि ठाकरे यांना ऑफर दिलेली नाहीये, तर शिंदे यांच्या नेतृत्वात काम करा असं काल देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण. देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास कच्चा आहे. त्यांनी मुळात नरेंद्र मोदी यांची प्रकृती बिघडलेली आहे आणि मोदींना जेव्हा शिंका येतात, खोकला येतात, तेव्हा त्यांच्या खाली चेला चपाट्यांना येतात. तो व्हायरल आहे. त्यांनी मोदींचं भाषण ऐकावं. मुळात नरेंद्र मोदी यांची प्रकृती बिघडलेली आहे, त्यांना उपचाराची गरज आहे आणि उपचार दोन्ही प्रकारचे आहेत, शारीरिक आणि मानसिक. हे स्पष्टपणे मी सांगतोय. त्यांचा छळ करते भाजपा. मोदींना विश्रांती द्यावी, नाहीतर लोक विश्रांती देतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगरला असं म्हणाले. कोण असं कोण म्हणताय? किरण सामंत ते महाराष्ट्राचे नेते आहेत का? मला माहित नाही, मी ओळखत नाही त्यांना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगरला असं म्हणाले की संदीपान मुंडे यांना निवडून देण्यासाठी आमदार ज्या पद्धतीने लीड घेतील